नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये नफा व तोटा या टॉपिकवर आलेले सर्व प्रश्न पाहणार आहेत। हे सर्व प्रश्न मी असे अरेंज केले आहे की बेसिक पासून ते ॲडव्हान्स लेवलचे सर्व प्रकारचे प्रश्न कव्हर झाले पाहिजे आणि सर्व टाईपचे प्रश्न कव्हर झाले पाहिजे। म्हणजे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नफा व तोटा या टॉपिकवर नवीन प्रॅक्टिस करण्याची आवश्यकता पडणार नाही। हेच प्रश्न प्रॅक्टिस करा, याच्यामधूनच तुम्हाला पोलीस भरतीमध्ये प्रश्न येणार आहे। आणि नफा तोटा असा टॉपिक आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्ह्यात प्रश्न राहतो म्हणजे राहतोच। तर आपण सुरू करूया नफा व तोटा। मुंबई कारागृह पोलीस 2024 मध्ये हा विचारलेला प्रश्न आहे। 4000 रुपये किमतीचा मोबाईल, म्हणजे एक मोबाईल आहे ज्याची खरेदी किंमतला काय म्हणू आपण, सीपी, खरेदी किंमत आहे 4000 आणि त्याला विकताना 600 रुपये काय झाला, 600 रुपये तोटा झाला म्हणजे त्याला विकताना कमी किमतीत विकलं। आता 4000 रुपयाचा मोबाईल आहे, त्याला विकताना 600 रुपये तोटा झाला असेल तर तो कितीला विकला गेला असेल, तर 4000 रुपयामधून 4000 मधून काय करू आपण, 600 मायनस करू, तर मायनस केल्यावर किती येईल, 3400। म्हणजे मोबाईल आणला होता 4000 रुपयाला, 600 रुपये तोटा झाला म्हणजे तेवढे रुपये त्याचे कमी भेटले, म्हणून आपण त्याला किती रुपयाला विकलं, विक्री किंमत जी आहे त्याला म्हणूया आपण सेलिंग प्राइस, त्याला विकलं आपण 3400 रुपयाला। आणि आपल्याला काय विचारलं आहे, विक्री किंमत किती, तर विक्री किंमत किती असायला पाहिजे, ऑप्शन क्रमांक 2 3400 हे याचं उत्तर आहे। बघा, एकदम बेसिक लेवलचा प्रश्न आहे, एकदम साधा प्रश्न आहे। साधे प्रश्न स्टार्टिंगला आहेत, ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न बेसिक एकदा क्लिअर झाल्यावर ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न तुम्हाला शेवटी पाहायला भेटतील। पुढचा प्रश्न, अमोलने एक मोबाईल किती रुपयाला आणला, 12200 रुपयांना खरेदी केला। खरेदी किंमत जी आहे, खरेदी किंमतीला म्हणतो आपण सीपी, तर हे किती आहे 12280 आणि तो 14440 रुपयांना विकला, तर त्याला किती रुपये नफा झाला। नफा म्हणजे त्याचा प्रॉफिट किती आहे सांगा, किती नफा झालाय। आता बघा, 12000ला मोबाईल आणला, विकला कितीला, सेलिंग प्राइस याची किती आहे, विक्री किंमत 14440, कमी किमतीत आणला, जास्त किमतीत विकला, किती रुपये उरले त्याच्याकडे, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, विक्री किंमत मधून खरेदी किंमत वजा करावं लागेल। एवढ्या रुपयात मोबाईल आणलाय, एवढ्या रुपयात विकला, 12000 आणला, 14000 विकला, किती रुपये उरले त्याच्याकडे, किती प्रॉफिट आहे, त्यासाठी आपण काय करू, जी मोठी किंमत आहे 14440 याच्यामधून ही लहान किंमत वजा करून टाकू, 12280 वजा बाकी जर केली, 0 मधून 0, ठीक आहे, 14 मधून 8 गेले, उरले 6, हातचा वापस झाला 3, 4 मधून 3 गेले, उरला 1, इथं हातचा काहीच नाही, 4 मधून 2 गेले 2 आणि इथं 0, म्हणजे 2160 हा काय असायला पाहिजे आपला नफा। तर नफा किती रुपये झाला आहे का ऑप्शन मध्ये, बिलकुल 2160 हे आपलं काय असायला पाहिजे आन्सर। मुंबई चालक 2024चा हा प्रश्न आहे। बघा, इथं तुमचे PYQ सुद्धा होत आहे आणि तुमची रिव्हिजन सुद्धा होत आहे। नफा तोट्यावर प्रश्न राहील म्हणजे राहीलच, ठीक आहे। बघा, आता संगीताने 9200ला खरेदी केलेली टीव्ही, एक टीव्ही आहे, ती किती रुपयाला खरेदी केली, 9200, म्हणजे खरेदी किंमत आहे 9200 आणि विक्री किंमत किती आहे 11500, सेलिंग प्राइस, विक्री किंमत, हे पाठ करून घ्या व्यवस्थित, 11500 आणि आपल्याला विचारलं आहे की शेकडा नफा। आता किती नफा झाला हे नाही विचारलंय, टक्केवारी नफा विचारलाय, शेकडा नफा विचारलाय। आधी एक काम करू, किती रुपये नफा झालाय त्याला ते पाहू। विकलाय कितीला, 11500, घेतला कितीला, खरेदी किंमत किती आहे 9200, हे वजाबाकी केली तर आपल्याला नफा भेटून जाईल 000, हे 0, 5 मधून 2 गेले 3 आणि 11 मधून 9 गेले तर किती राहायला पाहिजे 2, म्हणजे 2300 रुपये काय झालाय, फक्त त्याला 2300 रुपये फक्त नफा झालाय। आणि आपल्याला नफा नाही विचारला, काय विचारलाय, शेकडा नफा। शेकडा नफा कसा काढतो आपण बघा, शेकडा नफा म्हणजे झालेला नफा छेद खरेदी किंमत गुणाकारात 100, हे लक्षात ठेवा। शेकडा नफा म्हणजे किती रुपयात वस्तू तुम्ही घेतली आणि त्याची खरेदी किंमत किती आहे गुणाकारात 100, म्हणजे टक्केवारीवर थोडाफार नफा आणि तोटा डिपेंड राहतो। किती रुपये आपल्याला नफा झाला आहे, नफा झाला आहे 2300 रुपये, छेद खरेदी किंमत, किती रुपयात आपण हा टीव्ही आणला आहे 9200 गुणाकारात 100, हे बघा गुणाकारात 100, हा इकडचा पार्ट आहे, ठीक आहे। 0 कॅन्सल, 0 कॅन्सल। आता इथं दिसत आहे क्लिअर कट, हा 23 आहे आणि 92 आहे। थोडंफार समजायला पाहिजे की 23च्या पाड्यात 92 येतो, तर मी काय करणार, 23 एक 23, हे 0 आणि हे 0, 23 एक 23, 23 चोक किती होतील 92, शेवटी कोण आहे, वर आहे 100, खाली आहे 4, 100ला जर मी 4 ने भाग दिला तर उत्तर किती यायला पाहिजे 25%।
उत्तर आहे आपलं 25%. ऑप्शन क्रमांक 4 आपला आन्सर आहे. आणि हे सूत्र नोटबुकमध्ये व्यवस्थित लक्षात ठेवा. टक्केवारी नफा कसा काढतो आपण? टक्केवारी नफा, शेकडा नफा म्हणजे झालेला नफा छेद खरेदी किंमत. नफा तोटा टक्केवारीमध्ये जेव्हा आपण काढतो खाली खरेदी किंमतच असली पाहिजे. ठीक आहे, कारण की आपण इंटरेस्टेड राहतो की खरेदी किमतीवर किती रुपये उरले. ठीक आहे, म्हणून पर्सेंटेज काढत असताना इथं लक्षात ठेवायचं, इथं खरेदी किंमतच लिहायची आहे, सीपीच लिहायचं आहे. आता याच टाईपचे 2-3 प्रश्न आपण कंटिन्यू पाहू, म्हणजे हा कॉन्सेप्ट तुमचा पूर्णपणे क्लिअर झाला पाहिजे. एका वस्तूची खरेदी किंमत 500 रुपये आहे. खरेदी किंमत आहे 500 रुपये. गिवन डेटा काढू आपण. खरेदी किंमत 500 आहे. विक्री किंमत आहे 600. तर नफा टक्केवारी किती, असाच प्रश्न विचारलाय. अकोला पोलीस 2024 मध्ये विचारलाय, 2023 मध्ये विचारलाय. सेम टू सेम प्रश्न. आता बघा, वस्तू आणली 500 रुपयात, विकली 600 रुपयात. किती रुपये नफा झाला? साधी तोंडी कॅल्क्युलेशन आहे. नफा झाला असेल 100 रुपये. 500 रुपयात वस्तू आणली, 600 रुपयात विकली, 100 रुपये प्रॉफिट, 100 रुपये नफा. आता टक्केवारी नफा काढताना वर काय घ्यायचा? झालेला नफा छेद खरेदी किंमत, गुणाकारात काय घेऊ? 100. किती रुपये नफा झाला आहे? 100. किती रुपयावर हे 100 रुपये भेटले? म्हणजे सीपीची किंमत ठेवा इथं 500, गुणाकारात 100. 0 कॅन्सल, 0 कॅन्सल. 5 याला भाग देऊ, काय होईल? 5 1 5, 5 2 10 आणि 0. तर टक्केवारी नफा किती झाला आहे? 20%. आपलं काय असायला पाहिजे? उत्तर असायला पाहिजे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं आन्सर आहे. 2 वेळा विचारला बघा हा प्रश्न, 24 आणि 23 मध्ये. आणि हे सर्व PYQ जर व्यवस्थित केले, याच लेवलचे प्रश्न पोलीस भरती मध्ये तुम्हाला येणार आहेत. श्यामने एक यंत्र 12,000 रुपयाला विकत घेतले म्हणजे याची खरेदी किंमत आहे 12,000. आणि किती रुपयाला विकताना विकले बघा त्यानं 15,000 रुपयांना. किती रुपये नफा झाला असेल? आणलं 12,000, विकलं 15,000, 3,000 रुपयांचा नफा झाला. तर इथे लिहून टाकलं मी, नफा किती झाला आपला? 3,000. तर किती टक्के फायदा झाला हे आपल्याला काढायचं आहे. किती टक्के फायदा झाला यासाठी आपण आता सूत्र पाहिलं. टक्केवारी नफा बरोबर झालेला नफा छेद खरेदी किंमत, गुणाकारात 100. हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा फास्ट होत असेल तर स्लो करून पहा. तर टक्केवारी नफा बरोबर झालेला नफा झाला किती? प्रॉफिट किती आहे? नफा किती झाला आहे? 3,000. खाली खरेदी किंमत किती आहे? 12,000, गुणाकारात 100. एकदम बेसिक पासून सांगत आहे बघा मी. 1 0 2 0 1 0 2 0 कॅन्सल. वरचा एक हा 0 कॅन्सल. आता खाली कोण आहे? 12. तर काय करणार मी? 12 1 12, 12 2 24, उरले 6, 12 5 60. उत्तर काय असायला पाहिजे? 25% नफा झाला आहे. काय झाला आहे? 25% नफा. ऑप्शन क्रमांक 3 याचं आन्सर आहे. पुणे लोहमार्ग 2024चा हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पाहू. एका वस्तूची खरेदी किंमत. बघा, सेम टाईपचे प्रश्न मी पुन्हा रिपीट घेत असतो, ज्यांना कॉन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. एका वस्तूची खरेदी किंमत किती आहे? 500. खरेदी किंमत आहे 500 रुपये. ठीक आहे. विक्री किंमत किती आहे? विक्री किंमत आहे 350 रुपये. साधी गोष्ट आहे. 500 रुपयाला वस्तू आणली, 350 रुपयाला विकली. नफा झाला असेल की तोटा झाला असेल? तोटा, कारण की 500 रुपयात वस्तू आणली आणि 350 मध्ये विकली, म्हणजे स्वस्त विकली. तर इथं काय झाला असेल? तोटा. तोटाला काय म्हणू आपण? लॉस. साधी गोष्ट आहे. 500 आणली, 350 मध्ये विकली, म्हणजे तोटा किती रुपये झाला? मग 150 रुपये तोटा झाला. टक्केवारी तोटा कसा काढतो आपण? झालेला तोटा छेद खरेदी किंमत, गुणाकारात 100. ठीक आहे. ज्यांचं प्रॅक्टिस चांगली आहे त्यांना पटापट हे समजत असेल काय चालू इथं. ठीक आहे. तर इथं काय आहे? एल म्हणजे काय? किती रुपये झालाय तोटा इथं? 150. खरेदी किंमत किती आहे? 500. आणि गुणाकारात काय घेऊ आपण इथं? गुणाकारात घेऊ 100. 0 0 0 0 कॅन्सल. याला भाग देऊ. 5 1 5, 5 3 15 आणि हा वरचा 0. तर 30% तोटा व्हायला पाहिजे. ठीक आहे. इथं काय होईल? तोटा होईल. का? वस्तू 500 रुपयात आणली आहे आणि 350 मध्ये विकली. स्वस्त विकली, कमी किमतीत विकली, म्हणजे आपल्याला जेवढे पाहिजे होते तेवढे पैसे त्याच्यामध्ये नाही भेटले. किती रुपये कमी भेटले? 150 रुपये कमी भेटले. टक्केवारी तोटा काढताना सुद्धा इथं डिनॉमिनेटरमध्ये काय घ्यायचं आहे तुम्हाला? CP, खरेदी किंमत. शेकडा तोट्याचे प्रमाण किती? शेकडा तोटा किती झाला? 30%. ऑप्शन क्रमांक 4. नागपूर पोलीस 2023. इथं काय करत आहे तुमचं? म्हणजे इथं काय होत आहे? रिव्हिजन पण होत आहे आणि PYQ सुद्धा होत आहेत. PYQ वर जास्त लक्ष ठेवा. जर तुमच्याकडे आता 1-2 महिने आहेत तर PYQ वरच तुमचा सर्व खेळ राहील.
PYQ मधूनच प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये यायला पाहिजे. याच टाईपचे जास्तीत जास्त काय होईल, किमती बदलतील, याच्या पलीकडे काही होणार नाही. एक मोटरसायकल 15,000 रुपयाला घेतली, खरेदी किंमत आहे याची 15,000. ठीक आहे. व काही दिवसांनी 9% नफ्याने विकली तर विक्री किंमत किती. आतापर्यंतचे 6 प्रश्न आपण पाहिलं होतं, याच्यामध्ये टक्केवारी नफा पण काढला, टक्केवारी तोटा पण काढला. हा पहिला प्रश्न आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, विक्री किंमत विचारली आहे. अशा प्रश्नात काय करायचं बघा. नफा किती झालाय 9%. खरेदी किंमत जी असते ना, खरेदी किंमत किती आहे 15,000. खरेदी किंमतीला हमेशा 100% घ्यायचं. 100% म्हणजे हे 15,000 रुपये काय आहेत, खरेदी किंमत आहे आणि ती काय असते 100%. तर खरेदी किंमत जी आहे ही किती आहे 15,000. बघा याची मांडणी कशी करायची, आणि याच्या समोर हमेशा काय लिहायचं 100%. ठीक आहे, 100 लिहा किंवा 100% लिहा. त्यानंतर काय सांगितलंय, विक्री किंमत सांगा. अच्छा, विक्री किंमत किती ते माहीत नाही. आता विक्री किंमत, नफा किती झालाय 9%, तर त्याला 100 आणि वरचे 9%, तर हे किती होतील 109 असं राहू द्या. आणि आता करा तिरपा गुणाकारी असा, म्हणजे काय होईल 100 गुणाकारात विक्री किंमत बरोबर 15,000 गुणाकारात हा असा गुणाकार, इथं काय आला पाहिजे 109. हा जो 100 आहे हा कुठं जायला पाहिजे भागाकारात, तर इथं होईल 15,000 गुणाकारात 109 छेद 100 खाली जाईल. तर 100 जर खाली गेला 1 0 आत दुसरा 0 कॅन्सल, म्हणजे आपल्याला या दोघांचा गुणाकार करायचा आहे. कोणाकोणाचा गुणाकार करायचा आपल्याला 150 गुणाकारात 109. हा 0 आहे ना, हा 0 आधीच देऊन टाका. आता आपल्याकडे काय राहिला 15. 15 गुणाकार करा. 15 9 135, 135ची 5 हातचे आले 13. 15 0 0 0 आणि 13 13, 13शी 3चा हातचा आला 1. 15 1 15, 15 आणि 1 16. म्हणजे विक्री किंमत किती असायला पाहिजे, विक्री किंमत असायला पाहिजे 16,350. ऑप्शन क्रमांक 3 इज द राईट आन्सर. रत्नागिरी 2024चा हा प्रश्न आहे, ज्यामध्ये काय दिलंय तुम्हाला, खरेदी किंमत दिली आहे, विक्री किंमत काढायची आहे. पुन्हा ऐकून घ्या मी काय बोललो. खरेदी किंमत दिली आहे, विक्री किंमत काढायची आहे. खरेदी किंमत दिली असताना विक्री किंमत काढणं सोपं काम आहे. मी पुन्हा बोलत आहे, ऐकून घ्या. खरेदी किंमत दिलेली आहे, विक्री किंमत काढायची आहे, हे काम सोपं असते, इझी राहते या मेथडनं. याच टाईपचा अजून एक प्रश्न पाहू आपण. 70 रुपयाला एक खेळणी खरेदी केलं, म्हणजे खरेदी किंमत किती आहे 70 रुपये. रामूने तेच खेळणे विकताना 15% नफा मिळवला तर विक्री किंमत किती. मुंबई शहरमध्ये विचारला हा प्रश्न, म्हणजे आपल्याला विक्री किंमत काढायची आहे आणि नफा किती झाला आहे 15%. मग एक काम करणार, खरेदी किंमत किती आहे, खरेदी किंमत 70, याच्या पुढं काय लिहायचं 100%. मला काय काढायचं आहे विक्री किंमत किती. अच्छा, विक्री किंमत काढून घेऊ, पण त्याला नफा किती झाला आहे 15%, म्हणजे इथं काय घ्या मग 115. 100 + 15, नफा झाला तर 100 मध्ये प्लस करायचा आहे, तोटा झाला तर 100 मधून काय करायचं मायनस. तिरपा गुणाकार करू, काय होईल बघा 100 विक्री किंमत असा गुणाकार केला बरोबर 115 गुणाकारात इथं काय आला पाहिजे 70. तर विक्री किंमत बरोबर 115 गुणाकारात 70, खाली कोण यायला पाहिजे 100. 0 0 कॅन्सल होऊन जाईल. आता इथे आन्सर पॉईंटमध्ये येण्याचे चान्सेस आहेत. 10च्या वाटी जाऊ नका, आधी काय करा बघा, इकडे दिलं तुम्हाला समजण्यासाठी 115 गुणाकारात 7 छेद काय आहे 10. आपण याला गुणाकार करू, ह्या 10ला असंच राहू द्या. ठीक आहे, 7 5 35, हातचे आले 3, 7 1 7, 7 आणि 3 किती होतील 10, 10शी 0चा हातचा आला 1, 7 1 7, 7 आणि 1 8, 805 छेद 10. छेद 10 असला तर भाग देत नाही, आपण फक्त काय करतो पॉईंट सरकवत असतो. हा पॉईंट इकडे येऊन जाईल, मला काय भेटायला पाहिजे 80.5. तर हे काय असायला पाहिजे आपलं 80.5, हे आपलं आन्सर असायला पाहिजे. ऑप्शनमध्ये आहे 80.50, म्हणजेच किती 80.5. विक्री किंमत किती, एवढी विक्री किंमत यायला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट. संदीपने 5 लाख रुपयांची गाडी किती टक्के नफ्यानं विकली, 6% नफ्यानं विकली. 5 लाख रुपयांची गाडी आहे. ठीक आहे, आता याला डायरेक्ट 5 लाख घेऊन सॉल्व करा, किंवा तुम्ही 5 लाख ॲक्च्युली राईट करून लिहा, चालून जाईल. म्हणजे याची जी खरेदी किंमत आहे, खरेदी किंमत किती आहे 5 लाख. 5 लाख लिहून टाकू, हे किती झाले 50,000 आणि हे झाले 5 लाख. ठीक आहे, आता 5 लाख ही त्याची काय आहे खरेदी किंमत, आणि खरेदी किंमतीसमोर आपण काय लिहितो 100, आणि नफा किती झाला आहे 6%. मग इथं काय लिहिणार आपण 106, आणि त्याची काय काढायची आपल्याला विक्री किंमत.
मग काय करणार अगेन तिरपा गुणाकार. सेम टाईपचे तिन्ही प्रश्न घेतलेत बघा मी इथं. 2023 परभणीमध्ये हा विचारलेला प्रश्न आहे. तर 100 गुणाकारात विक्री किंमत बरोबर 5 लाख आणि इथं गुणाकारात काय आला पाहिजे 106. तिरपा गुणाकार जर केला इथं तर काय होईल बघा आता. SP तिरपा गुणाकार तर झालाय. इथं होईल 5 लाख आणि 5 लाख गुणाकारात काय इथं 106. भागाकारात यायला पाहिजे. डिव्हिजनमध्ये कोण आहे 100. काय होईल 0 0 कॅन्सल 0 0 कॅन्सल. हा गुणाकार करून घेऊ. हा गुणाकार जर केला तर काय होईल बघा 0 0 0 1 0 2 0 3 0 लिहून टाकेल इथं. ठीक आहे 0 0 0 चालून जाईल. आता राहायला कोण 5. 5 ने याला गुणाकार करा फक्त. 5 सगळं 30. हातचे आले 3. 5 0 0 0 आणि 3 3. 5 1 5. तर हे यायला पाहिजे. हे काय आहे 5,30,000. 5,30,000 ऑप्शनमध्ये नाही आहे तर सरळ सरळ काय करा आपण याला काय म्हणू शकतो 5.3 लाख. तर 5.3 लाख ऑप्शनमध्ये आहे का. ऑप्शन क्रमांक 4 याचा काय आहे ॲन्सर. तुम्ही याला 5 लाख घेऊन पण सॉल्व करू शकता. नुसतं 5 घेऊन पण तुम्ही याला सॉल्व करू शकता. काहीच अडचण नाही. तुम्ही हा जर प्रश्न असा केला असता तरी याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. बघा सांगतो मी तुम्हाला. उलट ॲन्सर काय झालं असतं लवकर आलं असतं आपलं. समजा 5 लाख खरेदी किंमत आहे. याच्यासमोर काय लिहून टाकू आपण 100. आपल्याला विक्री किंमत काढायची आहे आणि नफा किती टक्के झाला आहे तर इथं काय करून टाकू 106. तर काय होईल तिरपा गुणाकार 106. ठीक आहे 106 गुणाकारात 5/100. 5 लाख घेतला डायरेक्ट. हा गुणाकार करा. हा किती यायला पाहिजे 530. हा गुणाकार 106 गुणिले 5 आणि हा काय आहे 100. 0 0 कॅन्सल. 53ला जर मी 10 भाग दिला तर किती यायला पाहिजे उत्तर 5.3 लाख. तेच आन्सर आपलं आलंय. असंही तुम्ही करू शकता. काहीच अडचण नाही तुमच्या मनावर. 1200 रुपयात खरेदी केलेल्या वस्तूच्या दुरुस्तीवर 200 रुपये खर्च केला. ती वस्तू विकल्यामुळे -10% नफा झाला तर ती वस्तू केवढ्यात विकली. विक्री किंमत आपल्याला काढायची आहे. बघा काय राहते खरेदी किंमत म्हणजे काय आपण त्या वस्तूमध्ये किती रुपये गुंतवले. म्हणजे एखादी वस्तू जर मी आणली बाहेरून तर मी ती वस्तू विकत घेणार. त्याला अजून दुरुस्तीवर खर्च करणार. ही टोटल माझी काय झाली इन्व्हेस्टमेंट. माझी टोटल गुंतवणूक. आणि त्यालाच काय म्हणू त्यालाच म्हणू आपण खरेदी किंमत. तर तुम्हाला प्रश्नामध्ये भरपूर वेळा असा शब्द यायला पाहिजे दुरुस्तीवर किंवा त्या वस्तूला भाडं लागलं घरी आणण्यासाठी. म्हणजे एक वस्तू घेतली मी 1000 रुपयाची त्याला घरी आणण्यासाठी 200 रुपये भाडे लागले. तर ती वस्तू आपल्याला किती रुपयात पडली 1200 रुपयात. 1000 वस्तूचे 200 भाड्याचे किंवा 200 रुपये इथं काय दिलेले आहेत दुरुस्तीचे. तर आपल्याला ती वस्तू किती रुपयात पडली त्याला म्हणू आपण खरेदी किंमत. 1200 रुपयात एक वस्तू खरेदी केली तर खरेदी किंमत किती आहे त्याची 1200. पण ती आपल्याला 1200 पडली नाही. त्याला दुरुस्तीवर किती रुपये लागले आपल्याला 200 रुपये सुद्धा लागले. तर यांची काय करायला पाहिजे आपण बेरीज करायला पाहिजे. तर ॲक्च्युअली ती वस्तू आपल्याला 1400 रुपयात पडली आहे. ती आहे आपली खरेदी किंमत. वस्तू विकल्यामुळे -10% नफा झाला. बघा तुम्ही डायरेक्ट याचे 10% काढू शकता आणि त्याच्यामध्ये बेरीज करू शकता. ज्यांना प्रॅक्टिस आहे काहीच अडचण नाही. याचे 10% किती होतील 140. 140 प्लस करून टाका ॲन्सर आलं. ठीक आहे. नाहीतर पूर्ण मेथडनं सॉल्व करायचं म्हटलं तर काय आलं पाहिजे 1400. इथं खरेदी किंमत आहे म्हणून इथं काय घेणार आपण 100. इथं काय घेणार विक्री किंमत आणि इथं काय घेणार 10% नफा म्हणून इथं काय घेतलं मी 110. आता हा गुणाकार होईल. तर हा गुणाकार जर झाला तर काय होईल 1400 गुणाकारात 110 आणि हा 100 जो आहे तो भागाकारात जायला पाहिजे. 0 0 0 0 कॅन्सल आणि हा गुणाकार करून घ्या. हा 0 लावला 11 चौक 44. हातचे आले 4. 11 1 11. 11 आणि 4 किती आला पाहिजे 1540. तुम्हाला जे सांगितलं मी आपलं किती आली खरेदी किंमत किती आहे 1400. तुम्ही याचे 10% काढा कारण की नफा किती झाला आहे 10% झाला आहे. याचे 10% किती होतात 1 0 काढून टाका. म्हणजे किती होतील ते 140. बेरीज करून टाका 0 4 5 1 असंही उत्तर काढलं तरी चालते. थोडं लवकर ॲन्सर येईल. ज्यांना प्रॅक्टिस नाही आहे ते असे सोडवा आणि लक्षात ठेवा खरेदी किंमत जर दिलेली आहे काय बोलत आहे व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहून घ्या. खरेदी किंमत दिलेली आहे विक्री किंमत काढायची आहे डायरेक्ट पर्सेंटेज काढायची. जसं इथं 1400 रुपयाची वस्तू आहे नफा किती आहे 10%. 10% काढा प्लस करून टाका. पण विक्री किंमत दिलेली आहे आणि खरेदी किंमत काढायची आहे विक्रीवरून खरेदी तर मेथडच वापरायची. मी पुन्हा सांगत आहे खरेदी दिलेली आहे विक्री काढायची आहे डायरेक्ट काढलं तर चालून जाईल काहीच अडचण नाही. पण विक्री दिलेली आहे आणि खरेदी काढायची आपल्याला तर त्यासाठी मेथड म्हणजे मेथड वापरायची आहे. रिस्क घ्यायची नाही. पेपरमध्ये एक प्रश्न जरी चुकला तर इकडचं तिकडं होऊन जाईल पूर्ण. 1260 रुपयात गाय खरेदी केली तिला घरी आणण्यासाठी 140 रुपये खर्च झाला. म्हणजे ती गाय आपल्याला किती रुपयात पडली असेल 1260 रुपयाची गाय आहे आणि त्याला घरी आणण्यासाठी 140 रुपये काय झाला खर्च. तर इथं काय होईल 0 6 आणि 4 10. आजचाला 1 हे किती झाले 4 म्हणजे खरेदी किंमत आहे 1400.
पुढे ती गाय विकली त्यामुळं 15% नफा झाला. डायरेक्ट 15% काढून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. तर ती गाय किती रुपयात विकली असेल. आता बघा, खरेदी किंमत 1400. खरेदी किंमत हमेशा खरेदी किंमतीसमोर काय लिहायचं 100. आपल्याला काय काढायचं आहे विक्री किंमत. काय झालंय नफा झालाय किती टक्के 15%. म्हणून मी तर काय करणार 100 मध्ये 15 प्लस केले ते यायला पाहिजे 115. तिरपा गुणाकार करू इथं आपण. तर काय होईल या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार. तर इथं यायला पाहिजे 1400 गुणाकारात 115 भागाकारात हा 100 जो आहे तो एस पीच्या बाजूला आहे तो खाली चालला जाईल. इथं काय 0 0 0 0 0 कॅन्सल. काय येईल आता 14 ने याला गुणाकार करा. 14 एका 14 14 पंचे 70 70शी 0 हातचे आले 7. ठीक आहे. हातचे किती आले 7. 14 एका 14 14 आणि 7 21. हातचे आले 2. 14 एका 14 आणि 2 किती होतील 16. तर ती गाय किती रुपयात विकली असेल 1610 रुपयात. ऑप्शनमध्ये आहे का बिलकुल. ऑप्शन क्रमांक 3 हे आन्सर आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलीस 2024चा हा प्रश्न आहे. एवढेच प्रश्न तुम्हाला करायचे. ठीक आहे. जेवढे जिल्ह्यांचे PYQ आहेत हे सगळे सॉल्व्ह करून टाका. ह्या जिल्ह्यांच्या प्रश्नांमधूनच पोलीस भरतीमध्ये प्रश्न येणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि ही जी PYQ सिरीज आहे ही आपण कंटिन्यू ठेवणार आहे. सर्व टॉपिक आपण याच्यामध्ये कव्हर करून घेऊ. ही सिरीज जर तुम्ही पूर्ण पाहिली तरी तुमचे 25 पैकी जवळपास 20 मार्क व्हिडिओमधूनच कव्हर होऊन जातील. राहिलेले 5 मार्क तुमच्या परफॉर्मन्सवर की तुम्ही पेपरमध्ये काय करता. ठीक आहे. 1280 रुपयाला घेतलेली साडी विकल्यावर 20% 20 काय झाला तोटा झाला. तर ती साडी किती रुपयाला विकली. या एक्झाम्पलमध्ये काय झालाय बघा तोटा झालाय. बरं गिवन डेटा काढा. खूप सारा डेटा असला काय करायचा गिवन डेटा काढायचा. 1280 रुपयाला एक साडी घेतली म्हणजे त्याची खरेदी किंमत आहे 1280. तोटा किती झाला आहे 20% झाला आहे. 20% झाला आहे तोटा. आणि आपल्याला काय किती रुपयात विकली असावी म्हणजे मला काढायची आहे त्याची विक्री किंमत. एक काम करू खरेदी किंमत जी असते खरेदी किंमत किती आहे 1280. याच्या समोर आपण हमेशा 100 लिहितो. आपल्याला काढायची आहे विक्री किंमत आणि विक्री किंमत जर काढायची आहे आणि इथं काय झालं आहे 20% तोटा तर 100 मधून 20 वजा करा. नफा झाला 100 मध्ये प्लस करा. तोटा झाला 20 काय करा 100 मधून मायनस. तर इथं काय लिहिणार आपण 80. मेथड सेम आहे. तिरपा गुणाकार करू काय होईल 100 विक्री किंमत आणि इथं काय येईल 1280 गुणाकारात काय आला पाहिजे इथं 80. तर विक्री किंमत बरोबर 1280 गुणाकारात 80 छेद 100. 0 0 कॅन्सल 0 0 कॅन्सल. बस हा साधा सिंपल इथं गुणाकार राहिलेला आहे. काय होईल 8 8 64 हातचे आले 6 8 2 16 16 आणि 6 22 22शी 2चा हातचे आले 2 8 1 8 8 आणि 2 10. उत्तर किती यायला पाहिजे 1024. ऑप्शन क्रमांक 4. तोटा झालाय ना. तर वस्तू आणली आपण 1280 रुपयात आणि विकली 1024 रुपयात. कमी किमतीत विकली म्हणून काय झालं तोटा. इथं महत्त्वाची गोष्ट नफा झाला तर बघा या एक्झाम्पलमध्ये पाहिलं तर नफा झाला तर आपण काय करतो इथं बेरीज करतो. ठीक आहे. नफा होता 15%. इथं काय झालाय इथं झालाय तोटा. तोटा झाला तिथं काय करतो आपण 100 मधून जेवढा तोटा झालाय तेवढे काय करून टाकायचे इथं वजा करून टाकायचे. 3000 रुपयांची एक वस्तू आहे 3000 रुपयांची. ठीक आहे. 20% तोट्यात विकली तर तिची विक्री किंमत किती बघा. तोंडी सुद्धा आन्सर तुम्ही इथं काढू शकता. किती टक्के तोटा झालाय 20%. बरं याचे 10% किती होतात 300. 20% किती होते 600. 600 रुपये कमी करून टाका. उत्तर आलं. उत्तर किती आलं 2400. ठीक आहे. एवढं इझी आहे. प्रॅक्टिस असली तर एवढं इझी आहे. प्रॅक्टिस नसली तर मेथड वापरा. 2-4 प्रश्न जेव्हा तुम्ही रिपीट सॉल्व्ह करणार तेव्हा तुम्हाला हे समजून जाईल. आणि माझं बोललेलं लक्षात ठेवा. खरेदी किंमत जर दिलेली आहे विक्री किंमत काढायची आहे डायरेक्ट टक्के काढायचे आणि आन्सर काढायचं. म्हणजे काय करायचं किती टक्के तोटा झालाय 20% तोटा झालाय. पुन्हा सांगतो 3000चे 10% होतात 300. 20% किती होतात 600. तोटा झालाय म्हणजे 600 रुपये कमी करायच्यातून. उत्तर किती आलाय 2400. नाहीतर प्रॅक्टिस जर तुमची नाही तर काय करा खरेदी किंमतीच्या बाजूला काय लिहू आपण 100. विक्री किंमत काय झालाय तोटा झालाय किती झालाय 20%. तर लिहून टाकला 80. करा 3 गुणाकार काय होईल विक्री किंमत बरोबर हा गुणाकार 3000 गुणाकारात 80 आणि हा 100 जो आहे कुठे जाईल भागाकारात जाईल. 0 0 0 0 कॅन्सल. काय होईल 8 3 24. हा एक 0 हा एक 0 2 0 लावून टाकले. उत्तर किती यायला पाहिजे 2400. ऑप्शन क्रमांक 2 आन्सर आहे. पुणे शहर पोलीस 2024 हा प्रश्न आहे. खरेदी किमतीवरून विक्री किंमत टक्के काढून डायरेक्ट प्लस किंवा मायनस केलं तरी चालते. हे त्याला समजलं ज्याची प्रॅक्टिस चांगली आहे.
पण विक्री किमतीवरून खरेदी किंमत काढताना रिस्क उचलायची नाही, मेथड वापरायची, ही अशी पूर्णपणे पद्धत वापरायची, रिस्क आपण उचलू शकत नाही. पुढचा प्रश्न, एक खुर्ची 805 रुपयात विकल्यामुळे, अच्छा हे काय आहे, ही आहे विक्री किंमत. विक्री किंमत किती आहे 805 रुपये आणि इथं काय झालाय 15% नफा झाला आहे. 15% काय झालाय नफा. तर खुर्चीची खरेदी किंमत सांगा. खरेदी किंमत सांगितली. आता खरेदी किंमत विचारली आहे म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे सीपी काढायचं आहे आणि याच्यामध्ये रिस्क उचलायची नाही, चुपचाप मेथड वापरायची. विक्री किंमत किती आहे 805, नफा किती झाला 15%, तर इथं काय घेणार आपण याच्या पुढे लिहिणार 115. मला काढायची आहे खरेदी किंमत आणि खरेदी किंमती समोर हमेशा लावायचं 100. आता करू तिरपा गुणाकार. असा गुणाकार केला तर काय होईल 115 गुणाकारात खरेदी किंमत बरोबर 805 गुणाकारात 100. तर हा जो 115 आहे हा कुठं जाईल खाली जाईल. काय आन्सर येईल ते पाहू. खरेदी किंमत बरोबर 805 गुणाकारात 100 छेद 115. भाग देऊ आपण 5 न, जास्त काही नाही करू. 5 एक 5, 5 दोन्ही 10, उरला 1, 5 त्रिक 15, 5 एक 5, उरला 3, 5 सक 30 आणि 5 एक 5. असं वाटते की 23च्या पाड्यामध्ये 161 यायला पाहिजे. असं वाटते 23च्या पाड्यामध्ये 7 नंबर होईल, कारण की 7 त्रिक 21. तरी पण 23चा पाडा मला माहीत नाही, तरी साईडला मी चेक करून घेतो की 23 गुणाकारात 7 किती होतात. चेक करायला काय हरकत आहे. 7 त्रिक 21, हातच्याले 2, 7 दोन्ही 14 आणि 2 16. समजलं. 23च्या पाड्यात हा 7 नंबरवर येतो. सर्व कॅन्सल झाले. हा काय 7 आणि हा काय 00. तर उत्तर किती यायला पाहिजे, खरेदी किंमत असायला पाहिजे 700. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, जळगाव पोलीस 2024चा हा प्रश्न आहे. प्रॉपरली व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. खरेदी किंमत विक्री किंमत आता याच्यामध्ये टक्केनी काढायचे. हां, याच्यामध्ये टक्केनी काढायचे. डायरेक्ट काय वापरायची मेथड वापरायची. 25 प्रश्न आहेत, त्यातला हा 15वा प्रश्न आहे. जर एक वस्तू 750 रुपयाला विकताना अक्षराला 20% फायदा होतो, म्हणजे एक वस्तू आहे त्याची विक्री किंमत आहे 750. 750 लिहिलं आणि त्याला नफा किती झाला आहे 20%, म्हणजे याच्या पुढं काय लिहिणार आपण 120. 20% नफा, ही काय विक्री किंमत 120. मला काय विचारलं वस्तूची खरेदी किंमत सांगा, म्हणजे आपल्याला खरेदी किंमत सांगायची आहे. खरेदी किंमतीसमोर हमेशा 100 लिहायचं. करा तिरपा गुणाकार. काय होईल 120 गुणाकारात खरेदी किंमत बरोबर 750 गुणाकारात काय आला पाहिजे 100. तर खरेदी किंमत बरोबर 750 गुणाकारात 100 छेद 120 यायला पाहिजे. सोपा प्रश्न आहे बघा हा. 0 इथं काय करून टाकू आपण कॅन्सल आणि भाग देऊ. चला थोडं मोकळं इकडं साईडला करू. हे 750 गुणाकारात कोण आहे 10, खाली कोण आहे 12. 12 एक 12. ठीक आहे. तसं नका करू. 2 न भाग द्या. 2 न भाग द्या तर काही 2 पंचे 10 आणि इथं काय यायला पाहिजे 6 आणि 6 न याला भाग देऊ. 6 एक 6, 6 दोन्ही 12, उरले 3, 6 पंचे 30. 125ला जर 5 न गुणाकार केला तर काय आला पाहिजे 5 5 25. आजचे आले 2, 5 दोन्ही 10 आणि हे 2 आणि 5 एक 5 आणि 1 6. उत्तर यायला पाहिजे 625. गुणाकार प्रॉपर करा. 125 आणि 5चा गुणाकार किती यायला पाहिजे 625. ऑप्शन क्रमांक आहे 3. ठीक आहे. हे सगळे प्रश्न ॲट अ सेम टाईम नोटबुकमध्ये सुद्धा राईट करा. राईट केल्यानं तुमचं रिव्हिजन चांगलं होईल. हे फक्त PYQ नाही आहे तुमच्यासाठी, हे सर्व काय आहे तुमच्यासाठी रिव्हिजन आहे. आणि माझा नंबर आहे तुमच्याकडे. ही PYQ सिरीज चालू ठेवायची नाही ठेवायची मला मेसेज करून सांगा. माझा नंबर तिथं सेव्ह करा. तुम्ही कुठल्या जिल्ह्याचे आहे तुमचं नाव वगैरे ते सेंड करा. मी तुम्हाला तिथं PDF किंवा माझ्याकडे जेवढे स्टडी मटेरियल आहे ते तुम्हाला शेअर करत जाईल. तिथं व्हॉट्सॲप ग्रुप पण आहे आपला, त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करेल मी तुम्हाला. तिथेही आपण भरपूर लिंक आणि स्टडी मटेरियल शेअर करतो बघा. छत्रपती संभाजीनगर चालक 2024चा हा प्रश्न आहे. एक वस्तू 9000 रुपयांना विकली. एक वस्तू 9000 रुपयांना विकली. 9000 रुपयांना ही वस्तू विकलेली आहे. तर त्यांना -10 तोटा झाला. तोटा आहे हा. -10 काय झाला आहे तोटा. मग एक काम करणार मी विक्री किंमत समोर लिहिणार मी तोटा म्हणून तोटा, कारण की 10% आहे म्हणून मी 100 मधून काय करणार ते वजा करणार. विक्री किंमत 90%. ठीक आहे. खरेदी किंमत किती. अच्छा खरेदी किंमत किती त्याच्यासमोर लिहू आपण 100. याच्यामध्ये खूप जण गडबड करतात बरं. आता काय लिहितं 90 गुणाकारात खरेदी किंमत बरोबर 9000 गुणाकारात काय आला पाहिजे 100. 90 खाली चालला जाईल तर खरेदी किंमत बरोबर 9000 गुणाकारात 100 छेद 90.
शून्य शून्य कॅन्सल, 9 भाग दिले तर काय आला पाहिजे 100, 100 गुणाकार 100, उत्तर किती आलं पाहिजे 10,000. एकदम सोपा प्रश्न आहे. 10,000 याचा काय आहे ॲन्सर आहे. उत्तर किती आलं 10,000. काही जण काय गडबड करतात बघा, त्यांना माहिती आहे की एक वस्तू 9,000 रुपयाला विकली, शेकडा 10 काय झाला तोटा, तर याचे 10% काढायचा प्रयत्न करतात. याचे 10% नाही काढायचे. मी तुम्हाला एक वाक्य 2 वेळा ऑलरेडी सांगितलं, तुम्ही ऐकू ते बोर झालं असणार. कोणता की विक्री किंमत दिलेली असली आणि खरेदी किंमत जर तुम्हाला काढायची असली, मेथड वापरायची. हां, खरेदी किंमत दिलेली आहे, विक्री किंमत काढायची आहे, तर तुम्हाला जर प्रॅक्टिस आहे तर तुम्ही डायरेक्ट काढू शकता. आणि माझं तर म्हणणं आहे की तुम्ही खरेदी किंमत विक्री किंमत याच्यामध्ये कन्फ्यूज होऊच नका. डायरेक्ट काय वापरा, ह्या सगळ्या मेथड वापरा. एक फळ विक्रेता आहे, 10 रुपयाला 5 या दराने संत्रे खरेदी करतो. अच्छा, 10 रुपयात किती संत्रे आणले त्यानं, 10 रुपयात 5 संत्रे. ठीक आहे, 10 रुपयात 5 संत्रे खरेदी करतो आणि 15 रुपयाला 6 संत्रे या दराने विक्री करतो. अच्छा, 15 रुपयात किती विक्री करतो तो, 6 संत्रे. आता 2 मिनटं, इथं एक माझी गोष्ट लक्षात ठेवायची, जेवढे संत्रे आणले तेवढे संत्रे विक्री झाले पाहिजे, हे लक्षात ठेवा माझं बोललेलं. अशा प्रश्नाला तुम्हाला भरतीमध्ये जास्त टाईम असणार नाही. जेवढे आणले, 5 आणले 6 विकले असं नाही, दोघेही सेम टू सेम पाहिजे. मग 5 आणि 6 यांचा लसावी काढायचा. 5 आणि 6चा लसावी किती आहे 30. नाहीतर एवढं लक्षात ठेवायचं, याला यानं गुणाकार करायचा आणि याला यानं गुणाकार करायचा. आता 10 रुपयात 5 संत्रे आहेत, ह्या 6नं याला गुणाकार करा, दोघांनाही 6 गुणाकार करा, म्हणजे हे किती होतील 60 रुपये. आणि हे किती 60 रुपयाचे किती संत्रे येतील 30 संत्रे. आणि या 6ला 5 गुणाकार करा, म्हणजे 15 पाहिजे किती होतील 75 रुपये. आणि याला जर 5 गुणाकार तर किती 30 संत्रे. म्हणजे 30 संत्रे आणले, 30 संत्रे विकले. आता 30 संत्रे किती रुपयाचे भेटतील 60 रुपयाचे भेटतील. 30 संत्रे विकून टाकले, 30चे 30 आणले, 30चे 30 विकले, किती रुपयाला विकले 75 रुपयाला. हे फॉलो करा तुम्ही, याला टाईम कमी लागतो. आणि जवळपास 99% प्रश्नामध्ये 99% प्रश्नामध्ये काय होते माहिती आहे का, ह्या 2 संख्या अशा येतात की तुम्हाला याला याच्यानं गुणाकार करावा लागतो आणि याला याच्यानं गुणाकार करावा लागतो, उत्तर येऊन जाते. ठीक आहे, एवढा टाईम आपल्याकडे तिथं पेपरमध्ये नसतो. याला यानं मल्टिप्लाय करा आणि याला यानं मल्टिप्लाय करा. किती 60 रुपये खरेदी किंमत, 75 रुपये विक्री किंमत, किती रुपये नफा झाला 15 रुपये नफा झाला. किती रुपयावर झाला 60. सूत्र माहिती आहे तुम्हाला, टक्केवारी नफा कसा काढतो आपण, झालेला नफा छेद खरेदी किंमत गुणाकारात 100. 15 × 15, 15 × 60, 100ला 4 भाग द्या, उत्तर किती यायला पाहिजे 25% काय झाला आहे नफा झाला आहे. या प्रश्नामध्ये मी पाहिलं 1-2 पुस्तकामध्ये काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक आहे, त्याची करेक्शन सुद्धा मी स्वतःच केली. हा प्रश्न या प्रकारे असायला पाहिजे होता, लक्षात ठेवा. आहे असाच एक अजून प्रश्न आणला मी तुमची प्रॅक्टिस चांगली होण्यासाठी. ठीक आहे, 3 रुपयात 4 वस्तू आणल्या. 3 रुपयात किती वस्तू आणल्या 4 वस्तू. आणि 4 रुपयात 3 वस्तू विकल्या. तर काय करा, 4 आणि 3चा लसावी काढा, किंवा याला यानं गुणाकार करा, याला यानं गुणाकार करा. आता याला जर 3नं गुणाकार केला तर किती वस्तू होतील, त्या 12 वस्तू होतील. ठीक आहे, 3नं गुणाकार केला, यालाही 3नं गुणाकार करा, म्हणजे ती वस्तू आणली कितीला 9 रुपयाला. 3 रुपयात 4 वस्तू भेटतात, तर 9 रुपयात 12 वस्तू भेटतील. आणि या 4नं याला गुणाकार करा, म्हणजे इथं काय होतील 12 वस्तू. 4नं याला गुणाकार केला तर याला पण 4नं करावं लागेल, म्हणजे इथं काय आला पाहिजे 16 रुपये. 4 रुपयात 3 वस्तू भेटतात, तर 12 वस्तूसाठी 16 रुपये. म्हणजे आणल्या वस्तू या किमतीत, विकल्या वस्तू या किमतीत. आणि इथं एक गोष्ट लक्षात ठेवायचं, 12 वस्तू आणल्या, 12 वस्तू विकल्या, 12-12 सेम आहे. आता काहीच अडचण नाही आहे. वस्तू आणली 9, विकली 16. टक्केवारी नफा कसा काढतो आपण, झालेला नफा किती रुपये नफा झाला आहे 9 रुपये, 16 रुपये, 7 रुपये नफा झाला आहे. खरेदी किंमत किती आहे, खरेदी किंमत आहे 9, गुणाकारात काय घेऊ आपण इथं 100. तर काय होईल 700 भागाकारात 9, 9 × 9, 9 × 7 = 63. उरले किती 70 मधून 63 गेले, उरले 7. 9 × 7 = 63, 9 × 7 = 63, 9 × 7 = 63, असं चालत राहील. तर उत्तर किती यायला पाहिजे 77.77 चालत राहील. बघा, हे आपलं काय असायला पाहिजे ॲन्सर असायला पाहिजे. ही मेथड व्यवस्थित लक्षात ठेवा, सोपी मेथड आहे. तिथं टायमिंग जेव्हा तुम्हाला कमी राहतो तेव्हा तुम्ही हे करू शकता. बघा, इथं 4 आणि 3 एकमेकांशी गुणाकार करून टाकायचा, ॲन्सर येऊन जाईल. ठीक आहे. आणि समजा असं असलं, समजा काहीतरी रुपयात, 2 मिनटं ऐका, काहीतरी रुपयात काहीतरी वस्तू आणल्या, आणि समजा 5 रुपयात 6 वस्तू आणल्या आणि 6 रुपयात 5 वस्तू, असं काहीतरी केलं, तर 6 आणि 5 यांचा काय काढून टाकायचा लसावी, किती 30. बस, याला मग 30 करण्यासाठी याला 5नं गुणाकार करा आणि याला 6नं, आणि ज्याला इकडं गुणाकार केला त्यालाच इकडे गुणाकार करून टाकायचा, उत्तर येऊन जाईल.
एका दुकानदार 18 पेन जेवढ्या रुपयात खरेदी करतो, 18 पेन, एक काम करू, एका पेनची खरेदी किंमतला म्हणू आपण CP, खरेदी किंमत एका पेनच्या. मग 18 पेनची किती होईल गुणाकारात 18 पेनची काय आहे खरेदी किंमत 18 CP. जेवढ्या रुपयात खरेदी केले तेवढ्याच रुपयात 15 पेन विकून टाकले, म्हणजे 15 पेनांची विक्री किंमत ही अशी असली पाहिजे. ठीक आहे, प्रॉपर पहा मी काय सांगत आहे. एकाची किंमत पकडली आपण CP, तर असे 18 आहे. ठीक आहे, एवढ्याच रुपयात एकाची किंमत किती आहे 15. ठीक आहे, एकाची किंमत आहे SP आणि 15 पेननं त्याला काय केलं विक्री, तर इथं काय आहे CP आणि SP. ठीक आहे, खरेदी किंमत विक्री किंमत, हा काय इथं 15 आणि हा 18 जो आहे याच्या खाली जायला पाहिजे, म्हणजे ही आहे आपली खरेदी किंमत, ही आहे आपली विक्री किंमत. असे आपण 2 प्रश्न पाहणार आहे. ठीक आहे, 2 वरून तुमची प्रॅक्टिस चांगली होऊन जाईल. टक्केवारी नफा काढायचा. टक्केवारी नफा म्हणजे झालेला नफा छेद खरेदी किंमत गुणाकारात 100. तर काय होईल इथं, नफा किती रुपये नफा झाला आहे, 15 रुपयात वस्तू आणली, 18 रुपयात विकली, खरेदी किंमत 15, विक्री किंमत 18, 3 रुपये नफा झाला आहे. ठीक आहे, खरेदी किंमत किती आहे 15, गुणाकारात काय घेऊ आपण 100, 3 1 3, 3 5 15, 5 1 5, 5 2 10 आणि हे 0. तर उत्तर किती यायला पाहिजे 20%. ठीक आहे, जर तुम्ही हे व्हिडिओ प्रॉपर पाहत आहे तर तुम्हाला माहीत आहे तुमचा अभ्यास जर चांगला झालेला आहे तर हे व्हिडिओ तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं रिव्हिजन करून देतील. ठीक आहे, जर तुम्ही नवीन आहे, एकदम फ्रेश आहे, तर थोडंसं तुम्हाला प्रॉब्लेम व्हायला पाहिजे की हे खूप फास्ट घेत आहे. ठीक आहे, हे ॲक्च्युली रिव्हिजन म्हणून वापरा. जर तुम्हाला प्रॉपर अभ्यास करायचा असेल डिटेलमध्ये तर आपण दुसरी लेक्चर बेसिकपासून तिथं यूट्यूबवर टाकलेले आहे. पुढचा प्रश्न, एका दुकानदाराने 25 बाहुल्यांची खरेदी किंमतीत, ठीक आहे, एकाची खरेदी किंमत पकडू आपण, एकाची CP, मग 25ची किती येईल गुणाकारात 25. ठीक आहे, खरेदी किंमतीत त्यापैकी 20 बाहुल्यांची विक्री केली. ठीक आहे, 20 बाहुल्यांची विक्री केली आणि त्याला तेवढाच रुपये भेटून गेले, मग विक्री किंमत एकाची किती पकडू आपण SP, आणि असे किती आहेत 20. इथं थोडंसं प्रॉपर करत जा. इथं काय आहे खरेदी किंमत विक्री किंमत खाली येईल आणि इकडे कोण राहायला पाहिजे 20 जागेवरच आहे बघा. खूप जण काय करून टाकतात, याच्या बाजूची किंमत घेतात, बाजूची नाही घ्यायची, ही याची किंमत इकडे असते, याची किंमत इथं राहते. खाली काय येईल आता, खाली हा जो 25 आहे हा भागाकारात इकडे खाली येऊन जाईल असा या प्रकारे. खरेदी किंमत 20, विक्री किंमत 25, टक्केवारी नफा बरोबर झालेला नफा छेद खरेदी किंमत गुणाकारात 100. ठीक आहे, काय होईल मग किती रुपये नफा झाला आहे, 20 रुपयात वस्तू आणली, 25 रुपयात वस्तू विकली, मग किती रुपये नफा झाला 5. ठीक आहे, खरेदी किंमत घेतो आपण, नफा तोटा काढताना तर किती येईल 20, गुणाकारात काय येईल 100, 5 1 5, 5 चौक 20, 100ला 4 भाग द्या, उत्तर किती यायला पाहिजे 25%. आणि 25% पण काय असायला पाहिजे नफा असायला पाहिजे. हां, 25% नफा, कारण की बघा खरेदी किंमत 20 आहे, विक्री किंमत 25 आहे, विकताना 5 रुपये जास्त भेटले आपल्याला, म्हणून इथं काय असायला पाहिजे नफा व्हायला पाहिजे. कारण की ऑप्शनमध्ये इथं 25% तोटा पण ठेवला आहे त्यांनी, तोटा नाही होणार, काय होणार नफा होईल. पुणे SRPF 2024चा हा प्रश्न आहे. एक सायकल 2850 रुपयाला विकल्यावर एका दुकानदाराला 14% नफा होतो. बरं, ही विक्री किंमत आहे. 2850 रुपयाला ती सायकल विकली तर त्याला 14% नफा झाला, तर मी इथं काय येणार 14% नफा झाला. ठीक आहे, दुकानदाराला सायकल किती रुपयांना विकावी म्हणजे 8% नफा होईल, म्हणजे विक्री किंमतच विचारली, मग पण नफा आता आधी किती होत होता, आधी होता नफा 14% आणि आता त्यांना नफा पाहिजे 8%. काही हरकत नाही, आताचा नफा किती पाहिजे त्यांना 8%, तर 108 लिहून टाका आणि आपल्याला काय करायची आहे विक्री किंमत, मांडणी अशी करा. 14% नफा एवढ्या रुपयात, 8% नफ्यासाठी किती ठेवायची किंमत. ठीक आहे, याची मांडणी अशी केली, तिरपा गुणाकार केला तर काय होईल बघा इथं 114 गुणाकारात विक्री किंमत बरोबर हा गुणाकार 2850 गुणाकारात इथं काय येईल 108, याला पाठवा खाली. तर विक्री किंमत बरोबर 2850 गुणाकारात 108 छेद 114. बस आता भाग द्यावा लागेल, भाग देताना थोडासा प्रॉब्लेम तर होईलच इथं, तरी पण आपण ट्राय करू. मला समजत आहे थोडंफार, याला 3 भाग गेला पाहिजे आणि यालाही 3 भाग गेला पाहिजे, 3 भाग देऊ. नाही जमलं तर दोन्ही समसंख्या 2 भाग द्या, 2 भाग देऊ चालेल, काही अडचण नाही. 2 भाग दिला इथं काही 5, इथं काही 4, 2 भाग दिला, 2 पंचे 10, 2 चौक 8, 2 भाग दिला 2 1 2, 2 पंचे 10, उरला 1, इथं काही 7. या दोघांनाही 54 आणि 57 या दोघांनाही कशानं भाग जातो, या दोघांनाही भाग जातो बघा 3 भाग द्या. 3 जर भाग दिला तर काय आला पाहिजे 3 1 3 आणि उरले 2, 3 1 3, 3 8 24,
3 भाग दिला तिथं काय आला पाहिजे 19. ठीक आहे, 3 एका 3, 3 9 27. साईडला कॅल्क्युलेशन करू थोडेसे. कोण कोण बाकी आहे बघा. 2850 गुणाकारात 18 छेद 19. 19चा पाडा यायला पाहिजे. ठीक आहे, 17 19 हे वेळेवर धोका देऊन टाकतात. ठीक आहे, माझे एवढे पाडे पाठ नाही आहेत पण तुम्हाला लागतील. 19 एक 19, उरले किती इथं 9. 19 5 95 आणि हा 0. बस आता 150 आणि 18 यांचा गुणाकार करा. 18 0 0, 18 पंचे 90, 90चे 0, हातचे किती येतील 9, 18 एक 18, 18 आणि 9 किती होतील 2700. उत्तर यायला पाहिजे 2700. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये 2700 आहे. ठीक आहे, मला तुम्हाला गुणाकार भागाकार शिकवायचा नाही आहे, मला तुम्हाला मेन शिकवायचं आहे हे मांडणी. आणि हा टॉपिक जो आहे हा तुमचा व्यवस्थित रिव्हिजन करून द्यायचा आहे. सर्व PYQ बघा. एकच प्रश्न याच्यातलं मी माझ्या मनानं घेतला आहे, ते पण त्या प्रकारच्या प्रश्नांची प्रॅक्टिस होण्यासाठी मी तो प्रश्न काय केला आहे रिपीट केला होता. माझ्या मनानं एक प्रश्न घेतला, प्रॉपर अरेंजमेंट केली, प्रॉपर मांडणी जर तुम्हाला माहीत आहे. पेपरमध्ये आपल्याला एवढं ते वेळ नसतो. या प्रश्नाला अशी मांडणी राहते. पुन्हा 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 हे सर्व प्रश्न नोटबुकमध्ये राईट करा आणि यांची स्पीडनं प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस झाली तर जरी तुम्हाला प्रश्न येतो तरी तो प्रश्न जर तुम्ही रिपीट सॉल्व केला, पुन्हा पुन्हा सॉल्व केला, तर नेक्स्ट टाइम सॉल्व करताना तुम्हाला टाईम थोडासा कमी लागेल. कारण की हॅबिट होऊन जाते की अशा प्रश्नाची मांडणी कशी करायची. हॅबिट, आणि हॅबिट म्हणजे सवय म्हणजे काय राहते. नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही मांडणी करणार पेपरमध्ये 20 सेकंदात तर मांडणी करून फक्त काय बाकी राहील, कॅल्क्युलेशन बाकी राहील. एक वस्तू 400 रुपयात विकल्यास 20% तोटा होतो. म्हणजे 400 रुपयात जर ती वस्तू विकली 20% तोटा होतो, तर इथं काय लिहावं लागेल आपल्याला 80. जर ती वस्तू 10% नफ्यावर विकायची आहे, अच्छा 10% नफ्यावर विकायची आहे म्हणून इथं काय घेणार मी 110. तर ती वस्तू किती रुपयात विकावी लागेल. करू तिरपा गुणाकार. विक्री किंमत गुणाकारात इथं काय आला पाहिजे 80 बरोबर 400 गुणाकारात काय आला पाहिजे इथं 110. तर विक्री किंमत बरोबर 400 गुणाकारात 110 छेद डिव्हिजनमध्ये काय आला पाहिजे 80. 0 0 कॅन्सल, 8 1 8, 8 5 40. एकदम सिंपल आहे. तर किती यायला पाहिजे 11 5 55. उत्तर यायला पाहिजे 550. ऑप्शनमध्ये आहे का, एक नंबरच ऑप्शन आहे 550. नाशिक ग्रामीण पोलीस 2024. भरपूर जण यावेळेस फॉर्म भरणार आहेत नाशिक ग्रामीणचा. ठीक आहे, लक्षात ठेवा या टाईपचे प्रश्न तिथं येऊ शकतात. सर्व जिल्ह्यांचे PYQ एकदाचे करून घ्या. नेक्स्ट, एक रुमाल 23 रुपयात विकल्यास 3 रुपये नफा होतो. म्हणजे एका रुमालला जर तुम्ही 23 रुपयाला विकला, 23 रुपयात विकला तर 3 रुपये काय होत आहे, 3 रुपये नफा होत आहे. मग तो रुमाल किती रुपयात आणला होता, तो रुमाल मग आणला होता 20 रुपयात. कारण की 23 रुपयात विकल्यावर 3 रुपये नफा झाला, मग आणला कितीला 20 रुपयात, विकला कितीला 23, म्हणून 3 रुपये नफा झाला, असं त्याचं मिनिंग होईल. मी पुन्हा सांगत आहे, रुमाल आणला होता 20 रुपयात, विकला 23 रुपयात, म्हणून त्यांना 3 रुपये नफा झाला, तर त्याची खरेदी किंमत किती आहे 20. जर तो रुमाल 18 रुपयात विकला, किती रुपयात विकला 18 रुपयात, म्हणजे खरंच जर त्याला आपण 18 रुपयात विकला तर शेकडा नफा अगर तोटा किती होईल. म्हणजे तो आणला होता 20 रुपयात आणि तो विकायचा आहे आपल्याला 18 रुपयात. काय होईल, पहिली गोष्ट तोटा होईल. ठीक आहे, कारण की 20 रुपयात आणला 18 रुपयात. किती रुपये तोटा होईल 2. टक्केवारी तोटा बरोबर झालेला तोटा छेद खरेदी किंमत गुणाकारात 100. माहीत आहे आन्सर पटकन येऊ शकते, तरी पण मेथड मी सांगत आहे. किती रुपये तोटा झाला आहे, तोटा झाला आहे 2 छेद खरेदी किंमत किती रुपयाने आणला होता 20, गुणाकारात काय आला पाहिजे 100. काय होईल 0 0 कॅन्सल, 2 2 कॅन्सल. उत्तर किती आला पाहिजे 10%. एवढा टक्के काय आला पाहिजे तोटा व्हायला पाहिजे, 10% तोटा. ऑप्शन क्रमांक 3. किंवा तुम्ही असाही विचार करू शकता, 20 रुपयात आणली होती वस्तू, 2 रुपये तोटा झाला. मग 2 हा काय आहे, 2 हा 20च्या 10% आहे. 2 हा 20च्या 10% आहे, तर उत्तर किती आला पाहिजे 10%. 10% तोटा. नेक्स्ट, एक फळ विक्रेत्याने 48 रुपये डझन या दराने 48 डझन केळी विकत घेतले. म्हणजे 48 रुपये एका डझनचे आणि असे किती घेतले टोटल 48 डझन. तर त्याला किती रुपये लागले ते काढू बघा. एका डझनची किंमत किती आहे 48. असे किती डझन घेतले त्यानं 48 डझन, तर एवढे रुपये लागले असतील त्याला. हा गुणाकार साईडला करून घेऊ कुठेतरी. 48 गुणाकारात 48, 8 8 64, आजच्याले 6, 8 चौक 32, 32 आणि 6 होतील 38. इथं लावला मी 0, 8 चौक 32, हातच्याले 3, 4 चौक 16 आणि 3 किती होतील 19, 4 8 2 10, हातचाला 1, 13 3 हातचाला 1. म्हणजे त्यांना टोटल किती रुपये लागले 2304 रुपये. एवढे रुपये लागले ते
48 डझन आणण्यासाठी 48 डझन 48 रुपये. ठीक आहे. आता काय झालं, त्यातील 1 डझन केळी नासली, म्हणजे त्याच्याकडे उरले किती आता फक्त 47 डझन. 1 डझन केळी खराब झाली, नासली, आणि उरलेली सर्व केळी त्यांना काय डझननं विकली, 72 रुपये. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की एका डझनचे त्यांनी घेताना किती रुपये घेतले, 72. पण आता त्याच्याकडे 48 डझन नाही उरले, 1 डझन तर खराब झालाय, उरले किती, 47. एका डझनचे किती रुपये येत आहेत त्याच्याकडे, 72 रुपये. मग त्याच्याकडे टोटल रुपये किती येतील, यांचा गुणाकार. हा गुणाकार साईडला कुठेतरी करून घेऊ. 47 आणि 72 यांचा गुणाकार, 7 दुनी 14, हातचा आला 1, 4 8 आणि 1 काय होईल 9, इथं येईल 0, 7 7 49, हातचे आले 4, 7 28 आणि 4 किती येतील 32, 4 9 आणि 9 18, 18 8, हातचा आला 1, हे झाले 3 आणि हे झाले 3. म्हणजे त्याला आणण्यासाठी किती रुपये लागले, 2304 खरेदी किंमत. विकले किती रुपयात, 3384. आणि काय विचारलंय, त्या व्यवहारात त्यांना नफा झाला की तोटा, नफा आहे, कन्फर्म नफा झालेला आहे. ठीक आहे, किती रुपये झाला सांगा, नफा झाला की तोटा, आणि पुढे काय विचारलंय, किती रुपये. बघा, आणलं एवढ्या रुपयात, विकलं एवढ्या रुपयात. मग आपण एक काम करू, किती रुपये नफा झाला यासाठी काय करू, वजाबाकी करू. 3384 मधून 2304 मायनस करू. 4 मधून 4 गेले 0, 8 मधून 0 गेले 8, इथं पण काय येईल 0, 3 मधून 2 गेला 1, 1080 एवढे रुपये काय व्हायला पाहिजे, नफा व्हायला पाहिजे 1080. ऑप्शन क्रमांक 2. नुसतं 1080 पाहून नुसतं क्लिक नका करू, हां, नफा झाला आहे त्यांना, कारण की 2304 रुपयात वस्तू आणली आणि विकताना 3000 रुपयाच्या आसपास विकली, तर जास्त किमतीत विकली, तर एवढा काय व्हायला पाहिजे, त्यांना नफा व्हायला पाहिजे. शेकडा नफा किंवा शेकडा तोटा नाही विचारलं, डायरेक्ट विचारलं की किती रुपये नफा झाला ते सांगा, बस. 30 रुपये डझन या भावाने 30 पेन खरेदी करून नंतर ते सर्व विकले, प्रत्येक पेन 3 रुपयात विकला असेल तर किती टक्के नफा झाला. एक गोष्ट, 30 रुपये डझन या भावाने 30 पेन खरेदी केले, त्यांची किंमत किती, इकडे बघा, 30 रुपये डझन. 30 रुपये डझन, मग एकाची किंमत किती झाली बघा, 30 रुपयाला आता 12ने भाग द्यावा लागेल. 30 रुपये डझन म्हणजे 30 रुपयात किती येत आहेत, 12. 30 रुपयात 12 जर येत आहेत, मग एकाची किंमत किती, यासाठी याला भाग द्यावा लागेल. आता याला भाग द्या, 6 1 6, 6 5 30, 6 1 6, 6 2 12, म्हणजे तो पेन आणला किती रुपयाला, 2.5 रुपयाला आणला. ठीक आहे, आणि कितीला विकला, 3 रुपयात विकला. हा प्रश्न झाल्यावर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट पण सांगेल मी, लक्ष द्या. एका पेनची किंमत किती आली, 2.5, आणि तो विकला कितीला, 3 रुपयात विकला. ही आहे खरेदी किंमत. विक्री किंमत किती आहे, 3. तर बघा, नफा काढायचा किती टक्के, टक्केवारी नफा बरोबर झालेला नफा. किती रुपये नफा झालाय, 2.5 रुपयात आणला, 3 रुपयात विकला, 0.5 रुपये उरले. खरेदी किंमत किती आहे त्याची, खरेदी किंमत आहे 2.5, गुणाकारात काय करू आपण, 100. इथेही एक अंक सोडून पॉईंट आहे, इथेही एक अंक सोडून पॉईंट आहे, तर दोन्ही पॉईंट चालले जातील. मला काय भेटेल इथं, 5/25, गुणाकारात काय येईल, 100. 5 1 5, 5 5 25, 100ला 5 भाग द्या, उत्तर किती यायला पाहिजे, 20%. 20%. ठीक आहे, कारण की एका पेनच्या किमतीवरून आपल्याला याचा आन्सर काढावा लागेल. हे आधी व्यवस्थित लिहून घ्या. आणि तुम्हाला एक इथं महत्त्वाची गोष्ट सांगतो, ती गोष्ट कोणती आहे बघा. सर्वात महत्त्वाची गोष्ट इथं ही आहे की समजा मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं की मी काय केलं, मी 75 रुपयात 3 वस्तू आणल्या. 75 रुपयात काय आणल्या, 3 वस्तू, आणि तुम्हाला विचारलं एका वस्तूची किंमत किती, तर एका वस्तूची किंमत किती राहील, 75ला भाग द्यायचं 3. एका वस्तूची किंमत किती, 25. आता एवढा टाईम तुम्हाला पेपरमध्ये नसणार, म्हणून माझं म्हणणं काय ते लक्षात ठेवा. 75 रुपये, रुपयांना वस्तूने भाग द्यायचा, रुपयांना वस्तूने भाग द्यायचा, म्हणजे तुमचं जे बिल येत आहे ना, बिल किती बिल आलं, 75. किती वस्तू घेतल्या, 3. मग एकाची किंमत किती, जे रुपये आहेत त्यांना वस्तूने भाग द्या, तुम्हाला एकाची किंमत भेटून जाईल. अजून एक एक्झाम्पल पहा यातलं. समजा मी तुम्हाला सांगितलं की 91 रुपये लागले मला 7 वस्तू आणण्यासाठी. आता इथं थोडंसं संख्या मी अशा घेतल्यात की थोड्याशा ऑड टाईपच्या घेतल्यात, जे रेग्युलर आपण पाहत नाही, आणि तुम्हाला सांगितलं सांगा एका वस्तूची किंमत किती, तर डायरेक्ट तुमचा पेन चालला पाहिजे. किती रुपये लागले, 91. किती वस्तू घेतल्या, 7. भाग द्या, किती आलं, 13. 13 हे काय आहे, 13 ही आहे एका वस्तूची किंमत. 13 ही काय आहे, एका वस्तूची, म्हणजे जेवढं बिल आलं ना, बिल, त्या बिलला भाग देऊन टाकायचं वस्तूनं. आता इथं काय सांगितलंय, 30 रुपये डझन. मग हे पाहिल्याबरोबर तुमचं असं पेन चालला पाहिजे, अच्छा 30 रुपयात किती वस्तू भेटल्या, 12. बस, हे काय भेटेल तुम्हाला, एका वस्तूची किंमत. एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 20:23 आहे. सोपा प्रश्न आहे. खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचं गुणोत्तर किती आहे, 20:23. म्हणजे ही आहे खरेदी किंमत, ही आहे विक्री किंमत.
तर नफा झाला की तोटा? नफा झालाय. किती रुपये नफा झालाय? 3 रुपये. शेकडा नफा आपल्याला विचारला आहे. शेकडा नफा बरोबर झालेला नफा. किती रुपये नफा झाला आहे? 3. ठीक आहे. खाली खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आहे? 20. गुणाकारात काय घेऊ आपण? 100. 20 एक 20, 20 पंचे 100 आणि 5 त्रिक काय आला पाहिजे? 5 त्रिक 15. म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे? 15% काय आला पाहिजे आपल्याला? नफा व्हायला पाहिजे. 15% आहे का ऑप्शनमध्ये? बिलकुल. ऑप्शन क्रमांक 4 नागपूर पोलीस 2024 मध्ये विचारलेले प्रश्न आहेत. हे जेवढेही प्रश्न होते हे सगळे आपण वेल अरेंज केलेले आहेत. सगळ्या टाईपचे प्रश्न व्यवस्थित आपण अरेंज करूनच तुम्हाला हे व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. याचा जो दुसरा भाग आहे पार्ट 2 तो सुद्धा पाहून घ्या. म्हणजे तुमचे सगळे प्रश्न नफा आणि तोटा या टॉपिकवर कव्हर होऊन जातील. एवढेच प्रश्न रिवाईज करा. यातूनच प्रश्न पोलीस भरतीमध्ये येणार आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला कोणती काही अडचण असेल, काही तुमची मागणी असेल, एखादा टॉपिक असेल जो टॉपिक तुम्हाला कव्हर करायचा आहे, तर तुम्ही मला या नंबरवर व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता की हा टॉपिक आम्हाला थोडासा अवघड जात आहे सर, हा प्लीज आमचं कव्हर करून द्या. ते बिलकुल तिथं कव्हर होईल. आणि तुम्हाला जर ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल आपल्या, तर या नंबरवरच मला व्हॉट्सॲपवर तसं कळवा. धन्यवाद.